इथे 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धने आणि 1 चमचा कांद्याचं बी असं मंद आचेवरती भाजून घेतलेलं आहे. आता मी इथे हे कुटून घेणार आहे. कुटून झालेला आहे. कुटून झाल्यानंतर हा मसाला एका वाटीत काढून घ्यायचा. त्यानंतर इथे मी एक 7 ते 8 मिरच्या ह्यातल्या बिया काढून मध्यभागी चिरून घेतलेल्या आहे. चिंचेचा कोळ, थोडं तिखट आणि मीठ. चला तर मग आता आपण मिरची करूयात. कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण हा मसाला घालणार आहोत. मसाला छान परतून घ्यायचा आहे. मसाला छान परतून झाला की ह्याच्यामध्ये मिरच्या घालायच्या आहे. या मिरच्या लोखंडी कढईतच करायच्या आहे, त्याच्यामुळे याला चव छान येते. इथे हा चिंचेचा कोळ, मी चिंच भिजत घातली होती. हे थोडंसं चिंचेचं पाणी घालायचं ह्याच्यामध्ये आणि थोडंसं साधं सुद्धा पाणी घालायचं. इथे आपण थोडासा गूळ पण घालणार आहोत, थोडं तिखट घालणार आहोत, मीठ आणि थोडंसं बेसन पीठ घालणार आहोत. बेसन पीठाने मिरचीला छानपैकी बाइंडिंग येतं. चला तर मग आता हे सगळंच आपण शिजवून घ्यायचं आहे. चला तर मग आपली मिरची छानपैकी रेडी आहे. आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा मिरची कशी झाली आहे. धन्यवाद.